brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आपण प्रतिज्ञा केली होती, बराच कालावधी गेला, आज प्रतिज्ञा पूर्ण झालेली आहे. मी 5 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली होती की केवळ विक्रोळी पार्क साइड नाही, माझ्या संपूर्ण घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढची 50 वर्ष कधीही उद्भवणार नाही पाण्याचा प्रॉब्लेम. त्याच्यासाठी ठोस उपाययोजना करेल. आणि आज मला आनंद होतोय की जवळपास 2,07,00,000 लिटर एवढी पाण्याची क्षमता, तेवढी आवश्यकता नाहीये, आवश्यकतेच्या हे 6-7 पट अधिक आहे. एवढी क्षमता होईल अशा टाक्या मी माझ्या विक्रोळी पार्क साइड आणि घाटकोपर परिसरात बांधतोय. आणि त्याचा प्रत्यक्ष खड्डा खोदत असताना आणि पूर्ण विभागामध्ये गेल्या 5 वर्षात सर्व जीर्ण झालेल्या पाईपलाईन बदलल्या. जवळपास काही ठिकाणचं काम 100% पूर्ण झालं, काही ठिकाणचं 90% पूर्ण झालं. आणि फक्त घाटकोपरसाठी भांडुपून 4 किलोमीटरची 3 फुटाची पाईपलाईन फक्त घाटकोपरसाठी आपण आणली. त्याचं 90% काम पूर्ण झालं. तर त्याच्यामुळे घाटकोपर हे मॉडेल, डोंगराळ भागात पाणी कसं पोचवायचं, तर घाटकोपर आणि विक्रोळी पार्क साइडला येऊन पहा, असं 6 महिन्याच्या नंतर मला छाती ठोकून सांगता येईल. आणि त्याच्या पाठीमागे 5 वर्षाची मेहनत आहे. आणि म्हणून जेव्हा पाण्याच्या टाक्याचं काम सुरू झालं, बाकी जीर्ण पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू झालं, केलेली कामं सगळी मी इथे मांडलेली आहेत, त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत, ज्याला हवेत त्यांना मी देईन. तर त्याच्यामुळे एक कर्तव्य पूर्तीचा आनंद आज मला आहे. आणि माझ्यासोबत मी कार्यकर्ते म्हणणार नाही, माझे भाऊ म्हणेल, अनेक लोकांनी शपथ घेतली की आमदार राम कदम साहेब, तुमच्या सोबत आम्ही देखील केस वाढवतो आणि आपण जोपर्यंत एका पथावर येत नाही. आज चित्र स्पष्ट आहे. आजपासून मी काहीही नाही केलं तरी येणाऱ्या 6 महिन्यामध्ये पाण्याच्या टाक्या पूर्ण होत आहेत, घाटकोपरच्या सगळ्या जीर्ण पाईपलाईन बदलल्या जात आहेत, सगळ्यांना व्यवस्थित पाणी मिळतंय. आणि उलट घाटकोपरचं दह्यांडी मॉडेल, घाटकोपरचं यात्रा पॅटर्न मॉडेल, जसं महाराष्ट्रात अन्य लोकांनी पॉझिटिव्हली कॉपी केलं, तसं घाटकोपरचं पाण्याचं मॉडेल देखील पूर्ण महाराष्ट्र नव्हे, जिथे जिथे डोंगराळ भाग आहे त्या सगळ्यांना कॉपी करता येईल इतकं सुंदर मॉडेल हे तयार झालेलं आहे. याला उशीर का लागला? विरोधकांनी कोणी नेमकी नाही, याच्यामध्ये काय झालं की या पूर्ण भागामध्ये 1 इंच देखील पाण्याची टाकी बांधायला जागा नाही. जागा जुन्या राजकारण्यांनी शिल्लक ठेवलीच नाही. सगळ्या ठिकाणी अनोदराज घरं, दुकानं बांधली. त्याच्यामुळे एका मैदानाच्या खाली आपण टाकी बांधतो, तो त्याला विरोध केला. मग विरोध केल्याच्या नंतर विरोध करणारे पण माझे आहेत असं समजून नंतर या ठिकाणी म्युन्सिपल क्वार्टर्स होत्या, त्या तोडण्यासाठी मला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. त्यांचं देखील नुकसान होऊ नये याचा प्रयत्न मी केला. कारण मी आध्यात्मिक माणूस आहे, कोणाची हाय घेऊन काम करणं मला पसंत नाही. तर शेवटी त्या गोष्टीमुळे विलंब झाला. पण जरी करता टाकी बांधायला विलंब झाला असला तरी पर्यायी व्यवस्था जवळपास आपण सर्वत्र केल्या. सगळ्या ठिकाणचे आपण पंप बदलतोय, काही बदलून जवळपास 80-90% पंप बदलून झाले. ज्या टाक्या दुकानदारी म्हणून चालवायला उद्धव सरकारनं दिल्या होत्या, त्या टाक्या काढून घेण्याची पॉलिसी मी तयार केली. आणि माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या टाक्या आता महापालिका स्वतः चालवणार आहे. टाकीच्या नावावर कोणालाही स्वतःचं दुकान चालवता येणार. या टाक्यांचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल? टाक्यांचं काम कधीपर्यंत पूर्ण? 6 ते 7 महिन्यात पूर्ण. म्हणजे येणारी दिवाळी ही आमच्याकडे उत्तम पाणी सगळ्यांना मिळालेलं असेल अशा प्रकारची. एक वेगळा प्रश्न आहे. आज संजय राऊत म्हणालेले आहेत की महापौर जो असणार आहे हा मनसेचा होणार का शिवसेनेचा होणार, याबाबत विचारलं असता त्यांनी स्पष्ट म्हणाले की शिवसैनिक होणार. मुळात स्वप्न दिवसा बघायचे आहेत का रात्री बघायचे आहेत, कधी बघायचे त्यांनी पाहावीत. उरलंय कोण त्यांच्याकडे महापौर व्हायला? महापौर हा महायुतीचा होणार, महापौर हा हिंदुत्ववादी होणार, महापौर हा पाकिस्तान जिंदाबाद नारे देणाऱ्या संजय राऊतांनी सांगू नये.
कुठेतरी युतीची चर्चा होत असताना अशा प्रकारे मोठा भाऊ म्हणून त्यांनी मनसेला कुठेतरी छोटा भाऊ म्हणून त्या मनसेचा कायम त्यांनी द्वेषच केला. हे मनसे त्यांना कसं कळत नाही. या संजय राऊतांची गाडी राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर फोडली गेली होती. हे संजय राऊत राज ठाकरेंना पक्ष सोडण्यासाठी जे काही काळ्या कांड्या करणारे होते त्याच्यामध्ये हे सुद्धा होते असं त्या काही बोललं जातं. कितपत खरं आहे? राज ठाकरेजी त्यांच्याकडे क्षमता असताना देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं. हे नाकारता येणार आहे का? आज उद्धव ठाकरेची मजबुरी आहे म्हणून ते त्यांच्या दारात चाललेत आणि अजून निवडणुका व्हायच्यात, युती व्हायची, आतापासून ही मुगरुरी. तर मनसेने ठरवावं काय करायचं.